मी समजून घेईन कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम करेन. बंधूंनो, कोल्हापूरला IT सेंटर काढण्यासाठी आपण IT पार्क काढण्यासाठी फार मोठे प्रयत्न करत होतो आणि बंधूंनो या 5 वर्षामध्ये कोल्हापूरचं मोठं IT पार्क पुण्याच्या हिंदोडीपेक्षा मोठं करण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन असं वचन मी या निमित्ताने देतो. बंधू भगिनींनो, आज जो आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, अनेक कार्यकर्ते मला विचारायचे, मला प्रसार माध्यम विचारायची, राज्यातले सगळी माणसं विचारायची की मुश्रीफ साहेब हे कसं होऊ शकतं? एक अल्पसंख्याक कार्यकर्ता एखाद्या मतदारसंघामध्ये 6 वेळा कसा निवडून येऊ शकतो? दत्तापाना कुंभार 6 वेळा निवडून आले होते, त्यांनी 8 निवडणुका लढवल्या होत्या. मी 7 लढवल्या आणि सलग 6 वेळा आपण मला निवडून दिलं. मंत्रिपदात तरी आतापर्यंत मी 19 वर्ष मंत्रिपद मिळालेलं आहे. अपेक्षा करूया की पुढच्याही काळात मला मंत्रिपद मिळेल आणि आपल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड संघर्ष, जातीवादी प्रचार, या सर्वावर तुम्ही कशी मात केली असा प्रश्न मला ते विचारायचं. मी तुम्हाला वचन देतो की गडिंग्लज शहर हे राज्याच्या नकाशावर 1 नंबरचं शहर केल्याशिवाय मी राहणार नाही. येणाऱ्या 5 वर्षात फुटबॉलचं असं स्टेडियम उभार करू की या राज्यातलं पहिलं फुटबॉलचं स्टेडियम असं असेल की जे सगळे बघायला येतील अशा प्रकारचं. या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर 6व्यांदा आपण सर्वांनी प्रचंड विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीच्या निमित्ताने मी जे आश्वासनं दिलेली होती आणि मी गेल्या 15 वर्षामध्ये या विभागामध्ये केलेलं काम असेल, या सर्वांवर भरभरून तुम्ही आशीर्वाद दिला आणि मला मोठं मताधिक्य आपण दिलं. अनेक कार्यकर्ते मला विचारायचे, मला प्रसार माध्यम विचारायची, राज्यातले सगळी माणसं विचारायची की मुश्रीफ साहेब हे कसं होऊ शकतं? एक अल्पसंख्याक कार्यकर्ता एखाद्या मतदारसंघामध्ये 6 वेळा कसा निवडून येऊ शकतो? आपल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड संघर्ष, जातीवादी प्रचार, या सर्वावर तुम्ही कशी मात केली असा प्रश्न मला ते विचारायचं. आणि मी त्यांना अतिशय विनयाने सांगितलं की गोरगरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद, नीती आणि परमेश्वराचा आशीर्वाद, रुग्णांची मी केलेली सेवा आणि बंधू भगिनींनो, या 3 गोष्टी जोपर्यंत माझ्या पाठीमागे आहेत त्यासाठी माझा कुणी पराभव करणारी शक्ती आजपर्यंत जन्माला आलेली नाही, उद्या येणार. जनतेचा आशीर्वाद याची फार मोठी आवश्यकता या लोकशाहीमध्ये असते. लोकांचा विश्वास संपादन करणं आणि प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे हा आपला माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे. आपल्या आडीला नडीला, आपल्या कुठल्याही समस्या असतील, अडचणी असतील, त्याला तो धावून येईल, आपल्या मागे खंबीरपणाने उभं राहील. आपला मुलगा आणि भाऊ म्हणून तो कधी रात्री बेरात्री माझी दखल घेईल असा विश्वास लोकांना वाटण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळा बंधू भगिनी चमत्कार घडू शकतात. त्याचा उल्लेख मगाशी बकीरे सरांनी कुठेतरी केला. बंधूंनो, तुम्ही मला 6 वेळा आमदार केलंच, बंधू जिल्ह्यातलं एक रेकॉर्ड ब्रेक काम आपण केलं. दत्तापाना कुंभार 6 वेळा निवडून आले होते, त्यांनी 8 निवडणुका लढवल्या होत्या. मी 7 लढवल्या आणि सलग 6 वेळा आपण मला निवडून दिलं. मंत्रिपदात तरी आतापर्यंत मी 19 वर्ष मंत्रिपद मिळालेलं आहे. अपेक्षा करूया की पुढच्याही काळात मला मंत्रिपद मिळेल आणि हे रेकॉर्ड आपण पूर्णपणानं भविष्यामध्ये कुणी तोडणार नाही अशा प्रकारचं रेकॉर्ड तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या आशीर्वादानं मी करेन एवढा विश्वास आहे आम्ही निमित्ताने व्यक्त करतो.
म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपण काहीतरी जाहीरनामा दिला होता आणि मी आश्वासन दिली होती की मला आपण जर विजयी केलात तर येणारा 5 वर्ष मी तुमचा हमाल म्हणून सेवा करेन, तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, रात्रीचा दिवस मी करेन, क्षण क्षण तुमच्या या कष्टासाठी मी झीज सोसेन, अशा प्रकारचा आशावाद मी प्रकट केलेला होता. म्हणून या सगळ्यांची मला आज ही आठवण येते. मी जी आश्वासन दिली होती, गेल्या 5 वर्षामध्ये 130 कोटीला निधी या गडिंग्लज नगरपालिकेला देऊन आपल्या या नगरपालिकेच्या विकासामध्ये फार मोठं सहकार्य करण्याचा मी प्रयत्न केला. माझं कर्तव्य होतं ते. म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो की गडिंग्लज शहर हे राज्याच्या नकाशावर 1 नंबरचं शहर केल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्यामध्ये असलेल्या 2-3 उणीवा की या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये असलेले बेरोजगार या तरुणांना या MIDC मध्ये मोठे मोठे उद्योगांना नवीन उद्योगांची उभारणी करणार आणि या बेरोजगारांना काम देण्याचं काम मला येत्या 5 वर्षामध्ये मी फार कष्टपूर्वक करीन. दुसरं एक वचन मी तुम्हाला दिलं होतं की नगरपालिकेची हद्दवाढ झाली, आरक्षणाचा अजून DP प्लॅन तयार झाला नाही. या शहरामध्ये अनेक नागरिक असे आहेत की ज्यांना स्वतःची हक्काची घरं नाहीत, हक्काचं छत त्यांना नाही, अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत आहेत, अनेकाचे कुटुंबही विस्तारित झालेले आहेत, घराघरामध्ये कपड्याच्या पडद्या लावून ते राज्याचं रक्षण करतायत. मी वचन दिलं होतं शासकीय जमीन जरी नाही मिळाली तर माझ्या फाउंडेशनच्या वतीनं मी जमीन घेऊन या शहरामध्ये 3000 मी घरं बांधून देईन, अशा प्रकारचं वचन मी दिलेलं आहे. बंधूंनो, हे शहर हे फुटबॉलचं शहर म्हणून ओळखलं जातं. वाटतंय आपल्या देशामध्ये पश्चिम बंगाल, गोवा, आपलं कोल्हापूर शहर, त्यानंतर गडिंग्लज फुटबॉलचं अतिशय प्रेम असलेली शहर आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये जे आम्ही स्टेडियम उभा करतोय, येणाऱ्या 5 वर्षात फुटबॉलचं असं स्टेडियम उभा करू की या राज्यातलं पहिलं फुटबॉलचं स्टेडियम असं असेल की जे सगळे बघायला येतील अशा प्रकारचं. कोल्हापूरला IT सेंटर काढण्यासाठी आपण IT पार्क काढण्यासाठी फार मोठे प्रयत्न करत होतो आणि म्हणून या 5 वर्षामध्ये कोल्हापूरचं मोठं IT पार्क पुण्याच्या हिंदोडीपेक्षा मोठं करण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेन, असं वचन मी या निमित्ताने देतो. बंधू भगिनींनो, आज जो आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, वास्तविक माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, विशेषतः अमर मांगले असतील, महेश सलवादे असतील, गुंडू पाटील, किरणराव कदम आणि त्यांचे सर्व, नरेंद्र भद्रापूर असतील, राजू खंडगावे असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे, या योजना अतिशय गेम चेंजर करणार आहे. तुम्ही बांधकाम कामगार ही ऑनलाईन आहे, तुम्ही या सगळ्या योजना त्यांना आत्मसात करा, त्यांना प्रचार प्रसार करा. जर पुन्हा ही संधी जर मला मिळाली तर बंधू, या बांधकाम कामगारांच्या घराची सोन्याची कौलं चढवण्याची ताकद या योजनेमध्ये आहे. तर मला ही जर संधी मिळाली ते सुद्धा करून देण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करेन. बंधूंनो, आज आपण भांडी वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे, त्याचं आमचे सर्व कार्यकर्ते तुमचं नियोजन देतील. पण तुम्ही निश्चितपणाने सांगेल की जी संधी तुम्ही दिलेली आहे 6व्यांदा निवडून येण्याची, ठीक आहे की या राज्यामध्ये अजितदादा पवार गटाचे 41 आमदार आले, शिंदे साहेबांचे 57 आले, भारतीय जनता पक्षाचे जवळ 132 आमदार आलेले. मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होतील अशी प्रसार माध्यमामध्ये बातम्या येत आहेत. मी मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते 3ऱ्यांदा ही धुरा घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य हे देशातलं 1 नंबरचं राज्य होईल आणि या देशामध्ये अर्थसत्ता 3 नंबरला आणण्यासाठी, या राज्याची आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं काम होईल असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो.
बंधुमित्रांनो, या चांगल्या कार्यक्रमाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या या निवडणुकामध्ये जी टीका टिप्पणी झाली होती, मी त्या निवडणुकामध्ये त्यांना सांगितलं की त्याची उत्तरं देत बसू नका, कारण ही निवडणूक आहे आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याची, आपण काय करणार आहोत ते सांगण्याची. लोकांना विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझी परवानगी घेतली होती की साहेब आम्हाला जरा थोडं स्वातंत्र्य द्या, कारण फार वाईट टीका तुमच्यावर आणि आमच्यावर त्यांनी केलेली होती. मला वाटते त्यांनी जे आपलं सगळं राहिलेलं होतं ते मन मोकळं केलं. त्या सर्व कार्यकर्त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. वास्तविक या निवडणुकीमध्ये ज्या ज्या टीका केल्या असतील, जे जे बोलले असतील, आता मी सांगा की 902 मताचं मताधिक्य माझ्या गडिंगलच्या या सगळ्या 72 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. 902 म्हणजे गेल्या वेळा एक पक्ष आमच्या मतीला होता, त्यांनी 1700 या सगळ्यांनी मिळून दिलं होतं. 902 मध्ये आता कुणाची चवली पावली राहिली नाही. राहिली ते राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आणि मनामाडी युवा मंच. मी यांचं मनापासून कौतुक करतो की या 72 कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये ठीक आहे कमी जास्त मतं मिळाली असतील. लोकशाहीमध्ये कधी जनतेला नावं ठेवायची नाही. जनतेला कधी आपण वाऱ्याला जसं लाथा मारून चालत नाही तसं जनतेला बोलून काही चालत नाही. आपण आपल्या चुका जे आपलं आत्मपरीक्षण करून याहीपेक्षा प्रचंड विश्वास कसा लोकांचा मिळेल आणि येणारी निवडणूक आपण एक हाती कशी जिंकू यासाठी आपण प्रयत्न करू आणि नगरपालिका एकदा पूर्णपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या मित्र पक्षाच्या हातामध्ये द्या. तुम्हाला एक मी सांगतो की अशी या शहर करतो की आपल्या या शहराचं एक वैभव या संपूर्ण राज्यामध्ये टिकेल अशा प्रकारचं काम मी करून दाखवेन. एवढं वचन मी या निमित्ताने देतो. निवडणुका लवकरात लवकर लागणार आहेत, कारण वारं चांगलं असल्यामुळं आम्हालाही लवकर निवडणूक घ्यायची घाई झालेली आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये शिंदे काकी तयारीत राहा. लवकरात लवकर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आतापासूनच आता उठाबशा काढायला चालू करा. हा हसन मुश्रीफ तुमच्या सर्वांच्या मागं हिमालयासारखा उभा राहील मला विश्वास मी या निमित्ताने देतो. हॅलो, गडिंग्लज शहराच्या केंद्र बाई बक्षीस लावलेलं होतं ते पैज गुंडू पाटलांनी जिंकलेली आहे आणि त्यांचंही मनपूर्वक आणि त्यांच्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक भाजप आपण मदत करूनही या निवडणुकीत टोकाचा विरोध करणाऱ्या शिक्षण सम्राटांचा करेक्ट कार्यक्रम करावा अशी चिठ्ठी आलेली आहे. मी समजून घेईन कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम करेन. म्हणून पुन्हा एकदा सर्व गडिंग्लजच्या परिसरातील आलेल्या सगळ्या लोकांचं, विशेषतः माता भगिनींचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.